नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आदरणीय सचिन मंटगे यांच्या कलिंगड प्लॉटमध्ये आहोत. तर त्यांनी सुरुवातीपासून आपल्या ह्या कलिंगड प्लॉटमध्ये सॉईल मल्टीप्लायरचा कॅड मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे आणि थोडेसे सगळीकडे शेटिंगला प्रॉब्लेम असतानासुद्धा त्यांना पूर्णपणे त्यांच्या बागेची लस्टर आपण पाहू शकता आणि खूप चांगला रिझल्ट त्यांनी घेतलेले आहेत. त्यांना आपण विचारूया. तर ह्याला आठवड्याला किती सोडलं आपण? सुरुवातीपासून जेव्हा ड्रिंचिंग होता सर, हं, ड्रिंचिंगमध्ये सुद्धा आठवड्याला पाव किलो प्रमाणे चालू केलेलं आहे. हां 2 ड्रिंचिंगमध्ये पाव किलो दिलेला आहे. त्यानंतर वॉटर सोल्युबलमध्ये सुद्धा दर खत द्यायला 3 दिवसाला एकदा देताना पाव किलो असं टोटल याला 2.5 ते 3 किलो मी मल्टीप्लाय दिलेलं आहे. आज बघा 68वा दिवस असून सुद्धा हार्वेस्टिंग होऊन सुद्धा माझं पान अजून 1 महिना टिकेल एवढं त्याच्यात कॅपॅसिटी आहे. हां हे सर. सगळं मल्टीप्लायरमुळे शक्य आहे. नाही सर, आम्ही तेच सांगत असतो लोकांना की मल्टीप्लायरची जे कमी खर्चामध्ये हां सर. आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो, हां सर. हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच. आपण हे किती एकराचं प्लॉट आहे? 1 एकर आहे सर, 5,700 रुपयाच्या आत बसलाय. 5,700 रुपये. आता हां. किती टन माल निघाला? आता 1 नंबरचं फक्त 15 टन माल गेलेला आहे सर. अजून 5 ते 6 टन माल शिल्लक आहे. हे कुठल्या कंडिशनमध्ये सगळीकडे सुद्धा सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. एकरी 10 टनाच्या वर कोणाचं सुद्धा एव्हरेज पडलं नाही. हां, तरी सुद्धा आमचं एकरी 20 ते 21 टन माल इथे अपेक्षित आहे. पडतंय सुद्धा तेवढं. म्हणजे आता तुम्हाला मल्टीप्लायरवर विश्वास आलेला आहे. हो 100%. मी म्हणजे पुढचे जेवढे बी प्लॉट सुद्धा फक्त मल्टीप्लायर करणार आहे. आता शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? तेच सर, फक्त मल्टीप्लायर वापरा. रिझल्ट 100% आहे. आपलं एव्हरेज आणि खर्चात सुद्धा बचत होईल. म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल. हां, कमी होईल सर आणि ओके, उत्पन्न डबल होईल. धन्यवाद.